आज आहे आपल्या रुटीनचा 8वा दिवस. आज आपण अजिंक्यताऱ्याला चाललो आहोत. आज सायकल न वापरता पायी निघालेलो आहे. आज मला एक गोष्ट सिरियसली सांगूशी वाटते. सातारा तसा एकदम मस्त आहे. निसर्गरम्य वातावरण आहे, नदी आहेत, पहाड आहेत. फक्त एक गोष्ट खटकते की साताऱ्यामध्ये कचरा नियोजनाचा अभाव आहे. तुम्ही साताऱ्यामध्ये जर फिराल तर तुम्हाला जागोजागी अशा पद्धतीचे कचऱ्याचे ढिगारे दिसतील. मी जवळपास 2 वर्षानंतर साताऱ्यामध्ये आलेलो आहे. त्यामुळे मला ही गोष्ट थोडी पटकन जाणवली. कारण आधी कचऱ्याचं नियोजन व्यवस्थित होतं. पण या टायमिंगला अशा पद्धतीचे कचऱ्याचे ढिगारे किंवा रस्त्याच्या ठिकाणी कचरा, मोकळ्या जागेमध्ये कचरा खूप दिसू लागलेला आहे. मी माझ्या घरापासून अजिंक्यताऱ्यापर्यंत जात होतो तर फक्त हे एक शौचालय होतं आणि ते पण बंद आहे. म्हणजे लोकांना वॉशरूमला जाण्याची पण सोय नाही आहे. कचरा टाकण्यासाठी कचराकुंडी पण नाही आहे. आणि इकडे स्थानिकांसोबत माझं बोलणं झालं तेव्हा ते म्हटले की घंटागाडी जेव्हा सकाळी येते तर त्याचं पण व्यवस्थित नियोजन नाही आहे. कधी आठवड्यातून 1 वेळा येते, कधी आठवड्यातून 2 वेळा येते. त्यामुळे जेव्हा कचरा साठतो तेव्हा त्यांना असा इतरत्र टाकण्याशिवाय काही पर्याय राहत नाही. सो ही गोष्ट थोडी शहराला विद्रूप करणारी आहे आणि असंच जर वाढत राहिलं तर पुढे येणारा काळ त्रासदायक असेल. तो याच्याबद्दल काहीतरी उपाययोजना करावी असं मला प्रकर्षानं वाटतं. कचऱ्यासोबत सांडपाण्याची पण व्यवस्था डगमगली आहे. कारण जो एरिया ऑलरेडी एस्टॅब्लिश झालेला आहे तिकडे सांडपाण्याची काही प्रॉब्लेम नाही आहे. पण जो एरिया आता वाढत आहे, डेव्हलप होत आहे, सो तिकडे गटारेची व्यवस्थित व्यवस्था नाही आहे. इवन आता आपण 4 भिंतीला जातो किंवा अजिंक्यताऱ्याला जातो तेव्हा अशा पद्धतीचे कचऱ्याचे ढिगारे आहेत. आधी अजिंक्यताऱ्याच्या इकडे ही एक कचराकुंडी होती या जागी. पण आता आलेलो आहे तर आता ही कचराकुंडी पण मला दिसली नाही आहे. नक्की कचराकुंडी का ठेवत नाही आहेत किंवा न ठेवण्यामागे काय कारण आहे किंवा याच्यामध्ये नियोजनाचा काय अभाव आहे का, ही गोष्ट कळायला थोडीशी अवघड आहे. आज धर्मवीर छत्रपती संभाजीराजांची जयंती आहे. त्यामुळे पोवई नाका मस्त सजलेला आहे. आज संध्याकाळी राजवाड्यापासून इकडे भव्य मिरवणूक निघणार आहे. सो फायनली आपण पोहोचलेलो आहोत अजिंक्यताऱ्यावरती. बजरंगबलीचं दर्शन घेऊया आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आज कसेबसे 50 डिप्स मारलेले आहेत, 9 पुशअप्स मारलेले आहेत, 5 पुलअप्स मारलेले आहेत. थोडाफार वॉर्मअप आणि व्यायाम करून आणि आपण निघूया परतीच्या प्रवास.